षष्ठोऽध्यायः। मग रायाचे मने संजयो तोची अभिप्रायो अवधारिजो कृष्ण सांगती आता जो योग रूप सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे गीतेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही कैसी दे दैवाची आगळे कनेने जैसे ताने लिया तो यसे विजे गीतेची चवी करोनी पाहिजे तव अमृत आहे तैसे आम्हा तुम्हा जाहली जे आडमुठी तत्व फावली तव धृतराष्ट्री मनितले हे न पुसो तुती तया संजया येणे बोले रायाचे हृदय चोजवले जे अवसरी आहे घेतले कुमाराचिया हे जाणोनी मनी हासिला म्हणे म्हातारा मोही नासिला रवी बोलू तरी भला जाहला अवसरी परी ते तैसे कैसे ने होईल जात्यंधू कैसे पाहिल देवीची ऋषे घेईल मनोनी बिही परी आपण चित्ती आपुला नित्या परी संतोषला जे तो संवादू फावला कृष्णार्जुनाचा तेने आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंतःकरणे आता आदरेसी बोलणे घडेल तया तो गीते माझी षष्टींचा प्रसंगू असे अयनीचा जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू जाहला तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडले का जे आदि प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्मासी न बोलणे जेथून गीतावल्लीचे ठाणे प्ररूपावे तो अध्यायो सहावा वरी साहित्याची या बरवा सांगिजेल मनोनी परिसावा चित्त देऊनी माझा मराठाची बोलो कौतुकी परी अमृता तेही पैजा जिंकी ऐसी अक्षरे रसिके मेळविना जिये कोवळिकेचे निपाडे दिसती नादींचे रंग थोडे मेघी परिमळाचे बिकमोडे जयाचे ने ऐका रसाळपणाची आलोभा ती श्रवणीची होती जिभा
बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा परी रसना मने रसुहा आमुचा कानासी भाव जाय परिमळाचा तोची होईल नवल बोलतीये रेखेची वाहनी देखता डोळ्याही पुरो लागे धनी ती म्हणती उघडली खानी रूपाची जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहेरे बोलू भुजाही आविष्करे अलिंगावया ऐसी इंद्रिये आपुलालिया भावे झोंबती परितो सरिसे पनेची बुझावे जैसा एकला जग चेववी सहस्र करू तैसे शब्दांचे व्यापकपणा देखी जे असाधारण आतया भावाज्ञा पावती गुण चिंतामणीची हे असो तुया बोलाची ताटे भली वरी कैवल्य रसे ओगरिले ही प्रतिपती मी आ केली निष्कामासी आता आत्मप्रभानीच नवे हेचे करो ठाण देवे जो इंद्रिया ते चोरो निजेवी तयासेच फावे एक श्रवणाचे निपांगे विन श्रोतया हुआवे लागे मनाचे निजांगे भोगिलेगा आहाच बोलाची वाले फेडिले आणि ब्रह्माची आची अंगा घडीजे मन सुखीशी सुरवाडी जे सुखाची माझे ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल रवी आगवी गोठी होईल मुकिया बहिर्याची बरी ते आसो आता आगवी न लगे श्रोतया ते कडसावी जे अधिकारी येथ सद्भावे निष्काम कामो जी आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरुंडी ती वाचून येथींची गोडी नेनते आनिक जैसा वायसी चंद्रन ओळखीजे जैसा प्राकृती हा ग्रंथोने निजे आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराची तैसा सज्ञानासी तरी हा ठाऊ आणि अज्ञानासी आनगाओ म्हणून बोलावया विषय पहाहो विशेषू नाही परी अनुवादलो मी प्रसंगे ते सज्जनी उपसाहवे लागे आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे ते बुद्धी ही आकळीता सांकडे
मनोनी बोली विपाये सांपडे परी श्री निवृत्ती कृपादी पौजियडे देखेन मी जे दिठीही न पविजे जे दिठीवी न देखिजे जली अतींद्रिय लाहिजे ज्ञान बळ का तरी जे धातू आदाही न जोडे के लोहीचे पंधरे सांपडे जरी दैवयोगे चढे परी सुहाता कैसी गुरु कृपा होई मग करिता काय पुनोही म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव मने तेने कारणे मी बोलेना बोली रूपाचे रूप दाविना आतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साई गुणवर्य वसती जेत मनोनी तो भगवंतो जो निसंगाचा सांगा तो मनी पार्था दत्तची तू होई आता श्री भगवान उवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ऐके योगी आणि संन्यासी जनी एकची सिनाने झनी मानी तरी विचारी जती जव दोन्ही तव एकची ती सांडिजी तुझ्या नामाचा आभासू तरी तरी योगू तोची संन्यासू पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी जैसे नामाची ज्ञानारिसी पणे एका पुरुषाती बोलावणे का दोही मार्गी जाणे एका चिठाया ना तरी एकची उदक सहजी परीशी नाना घटी भरिजी तैसे भिन्नत्व जाणिजे योग संन्यासाचे ऐके सकळ संमते जगी अर्जुनागा तोची योगी जो कर्मे करोनी रागी नोहीची फळी तैसी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धिवीन सहजी आणि तिथींची ती बीजे अपेक्षिना तैसा अन्वयाची नि आधारी जातीची नि अनुकारी जे जेने अवसरी करणे पावी तैसीची उचित करी परी साठो पुनो हे शरीरी आणि बुद्धीही करोनी फळवेरी जायची ना ऐसा तोची संन्यासी अर्थागा परियेसी
तोची भरवसे निशी योगीश्वरू वाचून उचित कर्म प्रासंगिक तयाती म्हणे हे सांडावे बद्धक तरी टांको टांकी आणि कमांडीची तू जैसा क्षाळून आले पुयकू सवीची लावी जे आणिकू तैसा आग्रहाचा पायकू विचंबे वाया गृहस्थाश्रमाचे ओझी कपाळी आधीची आहे सहजी गीतेची संन्यास सवाठी विजे सरीसी पुढती मनोनी अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नो लांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची यं संन्यासमिति प्राहुर योगन्तं विद्धि पाण्डव न ह्यसन्न्यसत्सङ्कल्पो योगी भवति कश्चन ऐके संन्यासी तोचे योगी ऐसी एक वाक्य तेची जगी पुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी जेथ संन्यासीला संकल्पू तुटे तेथेंची योगाची सार भेटी ऐसे हे अनुभवाचे निधटे साचे जया अरुरुक्षोर्मुनिर्योगं कर्मकारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमकारणमुच्यते आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा अति पार्था तरी सोपानाया कर्मपथा चुकाजनी येणे यमनियमाचे नितळवटी गे आसनाची पाऊल वाटी ही प्राणायामाची न्याडकंठी वरोतागा मग प्रत्याहाराचा आधार जो बुद्धीची आहे पाया निसरडा जेथ हटिये सांडिती होडा कडे लग तरी अभ्यासाचे निबळी प्रत्याहारी निराळी नक्की लागेल ढाळे ढाळे वैराग्याची ऐसा पवनाची निपाठारी एता धारणेचे निपैसारी क्रमी ध्यानाची चवरी सांपडे तव मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव जेथ साध्य साधना खेव समरसे होय जेथ पुढील पैसू पारुखे मागील स्मरावे ते ठाकी ऐसी सरसीये भूमिके समाधी राही येणे उपाये योगारूढो जो निरवधी जाहला प्रोढो
तयाची या चिन्हाचा निवाडू सांगेन ऐकी यदा हिनेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुसज्जते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते तरी जयाची या इंद्रियाची या घरा नाही विषयाची या येरझारा जो आत्मबोधाची या ओवरा पहुडला असे जयाचे सुखदुःखाचे नियांगी झगटले मानसचे ओने घे विषय पासी आली आसे नरघे हे काय म्हणून इंद्रिये कर्माच्या ठाई वाढिन्नली परे कही फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी आसते निदेहे ए तुला जो चेतूची दिसे निदेला तोची योगारूढ भला ओळखे तो तेथ अर्जुन म्हणे अनंता हे मज विस्मयो बहु ऐकता सांगितया ऐसी योग्यता कवने दिजे उद्धरीदात्मनात्मानं नात्मानमवसादये आत्मैव ह्यात्मनो बन्धु रात्मैव रिपुरात्मनः तव हासोनी श्रीकृष्ण म्हणे तुझी नवल नाही बोलणे कवनासी काय दिजेल कवने अद्वैती व्यामोहाची शेजे बळिया अविद्या निद्रितो होईजे की वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा पाटी अवसांत येचे ओ दैती आघवेची होय वाओ ऐसा उपजे नित्य सद्भाव तोही आपण पाची मनोनी आपणची आपणया धातू की जतू आसे धनंजया चित्त देऊनी नाथिली या देहाभिमाना बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तितात्मैव शत्रुवत् हा विचारोनी अहंकारू सांडिजे मग असतीची वस्तू होईजे तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली एरवी कोश कीटकाची या परी तो आपणया आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरे चारू स्थळी ऐसी प्राप्तीची वेळी दैवा आंधळीपणाची डोहळी यासते आपुले डोळे आपण झाकी का कवन ऐकू भ्रमलेपणे मी तो नव्हे गा चोरलो मने
ऐसा नाथिला चंदू अंतःकरणे घेऊन ठाकी एरवी होय ते तोची आहे बरी काही की जे बुद्धी तैसी नोही देखा स्वप्नीचे निघाये की मरे साचे जैसे ते शुकाचे न्यांग भारे नळिका भोविन्नली येरी मोहरी तेने उडावे परी न पुरे मन शंका वायाची मान पिळी आठवे हिये आवळी कीटांतू नळे धरून ठाकी मने बांधला मी पुढा ऐसी या भावनेची आपडे खोडा ती मोकळी या पायाचा चवडा गोवे अधिकी ऐसा काजे विना तुडला तो सांग पाकायानी की बांधिला मग न सोडीच जरी नेला तोडून अर्धा मनोनी आपण चिरपू जेने वाढविला हा संकल्पू एर स्वयंबुद्धी मने बापू जो नातिले नेगी जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टास्मकाञ्चनः तया स्वान्तकरण जीता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दुरी नाही जैसा किडाळाचा दोषू जाये तरी पंधरे तेची होय तैसी जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा लगी मिळू जाणे आकाशा अनाठाया तैसा देहांकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे आता शीतोष्णाची या वाहनी तेथ सुख दुःखाची कडसनी येन समाती कही बोलनी माना अपमानाची जे जिये वाटा सूर्यू जाये देव ते तेजाचे विश्व होया ऐसी तया पावे ते आहे तोचे मनोनी देखय मेघोनी सुटती धारा तिया न रूपती जैसिया सागरा तैसी शुभाशुभे योगीश्वरा नवती याने तो हा विज्ञानात्मको भाव तया विवरिता जाहला वाऊ मग लागला जव पाहू तव ज्ञान ते तोचे
आता व्यापकू की एक देशी हे उहा पोही जे ऐसी ती करावी ठेलिया पैसी दुजे नेवेना ऐसा शरीरीची परे कौतुके परब्रह्माचे निपाडे तुके जेने जिंतिले एके इंद्रिये गा तो जितेंद्रियो सहजे तोची योग युक्तो मनिजे जेने साने थोरने निजे कवने काळी देखे सोनयाचे निखळ मेरू येसने ढिसाळ आणि मातीयेचे ढिकळ सरिसेची माने पाहता पृथ्वींचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे देखी दगडाचे निपाडे निचाळू ऐसा सुरन मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुस्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यति इतसुरदानि शत्रु का उदासु आणि मित्रू हा भावभेदू विचित्रू कल्पू कैचा या बंधू कोण काह्यांचा विसिया कवनु तयाचा मीच विश्वायसा जयाचा बोधू जाहला मग तयाची ये दिठी अधमोत्तमासी किरीटी काय परिसाची कसवटी वानिया किजे ही जैसी निर्वाण वर्णुची करी तैसी जयाची बुद्धी चराचरी होय साम्याची उजरे निरंतर जी विश्वालंकाराची विसुरी जरी आहाती अनाने आकारी तरी घडली एकची भांगारी परब्रह्मे ऐसे जाणणे जे बरवी ही फावली तया आघवी मनोनी आहाच वाहच न झकवे येणे आकार चित्रे घापी पटा माझी दृष्टी दिसे तंतुची सैंग सृष्टी परी तो एका वाचोनी गोटी दुजे नाही ऐसेनी प्रतीती ही गवसे ऐसा अनुभव जयाती असे तोची समबुद्धी ही अनारिसे नव्हे जाणे जयाचे नाव तीर्थ रावो दर्शने प्रशस्ती ठाऊ जयाचे निसंगी ब्रह्मभाऊ भ्रांता सही जयाचे नि बोले जयाचे नि बोले धर्मोजिये जिथे महासिद्धी तेविये देखै स्वर्ग सुखा दिये खेळू जयाचा विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता हे असो तया ते प्रशंसिता लाभो आते
योगी युंजित सतत महात्मानौ रहसी स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रह उडती आस्तवेना ऐसी दया पाहली अद्वैत दिवसी मग आपणची आपण वासी अखंडित ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तू एकाकी सहजी अपरिग्रही जो तिही लोकी तोची मनोनी ऐसी असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहु स्वपने श्रीकृष्ण बोले जो ज्ञानियाचा बापू देखनियाची दिठींचा दिपू जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची प्रणवाची पेठे चाहली शब्द ब्रह्म माझिठी ते जयाची आय साधा कुटे वेडून पुरे जयाची निअंगिकी तेजे आऊर विशेषीची वाणिजे मनोनी जग हे वेश जेविन असे तया आगा नामची एक जयाची पाहता गगनही दिसे टाचे गुण एकैक काय तयाचे आकळशील तू मनोनी आसो ही वानने सांगो नेनो कवनाची लक्षणे तावावी मिसे येणे का बोलिलो ते ऐके द्वैताचा ठाऊची फेडी ते ब्रह्मविद्या की जे लवघडी तरी अर्जुना पडिये हे गोळी नासे लहना मनोनी ते तैसे बोलणे नवे सपातळ आड लावणे केले मनचे वेंगळवाने भोगावया जया सोहम भाव आटकू मोक्ष सुखाला गो निरंकू दयाचे दिठीचा जने कळंकू लागेल तुझी या प्रेमा विपायी अहम भाऊ ययाचा जाईल नीतीची हाजरी होईल तरी मग काय उरेल एकलिया दिठीची पाहता निविजे का तोंड भरोनी बोलीजे ना तरी दाटोनी केवदीजे ऐसे कवन आहे आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी ते कवनेसी चाळवावे जरी ऐके जाहले या काकुळती जनार्दने अनुपदेशाची निहताशने बोला माझी मन मने आलिंगू सरली ही परिसता जरी कानडी तरी जाण पापार्थ उघडी कृष्ण सुखाचे चिरूपडे ओतले गा हे आसो वयसेची शेवटी जैसे एकची वे वांझोटी
मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे ऐसे जाहले श्री अनंता ऐसे तरी मी न म्हणता जरी तयाचा न देखता अतिशयो येत पहा नवल कैसे चोज के उपदेशू के उते झुंज परी पुढे वालभाचे भोज नाचत असे आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिनवी पिसे आणि न भुलवे तरी तेची काही मनोनी भावार्थू तू ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे शृंगारली या मानसा दर्पण होतो या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी हो का आत्मनिवेदना तळीची जे पीठिका होय सख्याची पार्थू अधिष्ठात्री तेथींची मातृकागा पासींची गोसावी नवर्निजी मग बायकाचा गुण घेईजे ऐसा अर्जुन तो सहजी पडिये हरी पहा श्री अनुरागी भजी जे प्रियोत्तमे मानिजे हे पतिहून काय न वानिजे पतिव्रता तैसा अर्जुनाची विशिष्टी स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनीची या दैवा एकाय तनु जाहला जयाची या आवडीचे निपांगी अमूर्तू ही मूर्तू आवगी पूर्णाई परी लागी अवस्था जयांची तव श्रुती मनती दैव कैसी बोलाची हवाव काय नादा ते हन बरव जिनोनी आली आहो नवल नोही दिसी मराठी बोली जे तरी ऐसी वाने उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे ऐसे उन्मेख चांदिने तार आणि भावार्थू पडीगार हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती चाडची निचाडा करी ऐसे मनोरथी थोरी तेने विवळले अंतरे ते डोलू आला ते निवृत्ती दासे जाणीतली मग अवधान द्या मनितली नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसी देवकी या उदरी वाहिला यशोदा सायासे पाळिला काशिकी उपेगा गेला पांडवासी मनोनी बहुदिवस ओळगावा काव स्वरूपाहुनी विनवावा आई सोसू तया सदैवा पडेची ना ही आसू कथा सांगी वेगी
मग अर्जुन म्हणे सल्लगी देवा ये संत चिन्हे अंगी नटकती माझ्या एरवी या लक्षणाची या निज सारा मी आपाडे पकीर आपुरा परी तुमचे निबोले अवधारा थोरावे जरी जे तुम्ही चित्त दियाल तरी ब्रह्ममिया होई जेल काय झाले अभ्यासी गेल सांगाल जे खाहो नेनो कवनाची कहाणी ऐकोनिस लागी जता सुअंतकरणी ऐसी झाले पणाची शिरयानी कायसी देवा हे अंगे म्या होई जोका हे तुले गोसाविया पुलेपणे की जोका तव हासोनी श्री कृष्ण हो का करू म्हणती देखा संतोषु एक न जोडी तवचे सुखाचे सैंग सांकडी मग जोडलिया कवनीकडे अपुरे असी तैसा सर्वेश्वर बळिया सेवकी मनोनी ब्रह्मही होय तो कौतुकी परी कैसा भारे आतला पिके दैवाचे जो जन्म सहस्राची यासाठी इंद्रादिकाही महागो भेटी तो आधुनुके तुला किरीटी जे बोलू हे नसाई मग ऐका जे पांडवे मनितली म्या ब्रह्म हुआवे हे असे शही देवे अवधारिले ताईसेची एक विचारिले जे या ब्रह्मत्वाची डोहळी जाहली परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या एरवी दिवस तरी आपुरी परी वैराग्य वसंताचे निभरी हा सोमभाव महुरी मोडोनी आला मनोनी प्राप्ती फळी फळता यासी वेळून लगेल आता होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा जाहला मने जे जे हा अधिष्ठीला ते आरंभीच या फळील मनोनी सांगितला न वचेल अभ्यासू आया ऐसे विवरोनी आ श्रीहरी मनितले ती अवसरी अर्जुना हा अवधारी पंथराजू तीत प्रवृत्ती तरुचा बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोळी जिये मार्गीचा कापडे महेशु अजुनी पैल योग वृंदी वहिली आडवी आकाशी निघाली तेथ अनुभवाचा पाऊली धोरणू पडिला ती आत्मबोधाचे न्यूजुकारी धाव घेतली कसरी कियर सकळ मार्ग निदसुरे सांडोनिया पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध जाहले आत्मविद थोरावले येण्याची पंथी हा मार्गू जय देखिजे
तै तहान भूक विसरिजे रात्री दिवसू नेनी जे वाटे चालता पाऊल जे थपडे तेथा पवर्गाची खाणी उघडी अव्हाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख निघिजे पूर्विलिया मोहरा ती येई जे पश्चिमेची या घरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथींची येणे मार्गे जया ठाया जाईजे तो गाव आपणचे होईजे हे सांगो काय सहजे जाणसे तो तेथ पार्थे मनितले देवा तरी तेची मग केव्हा कार्ती समुद्रोनी न काढावा बुडतो जिमी तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे हे उत्सृंखळ बोलणे कायसे आम्ही सांगत सुआ पैसे वरी पुसले तुआ शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नातुच्छितन्नाति नीचैः चैलाजिन कुशोत्तरम् तरी विशेषे आता बोलिजेल परी ते अनुभवे उपेगा जाईल मनोनी तैसे एक लागेल स्थान पहावे कुंडली कवरदे हर विठ्ठल